मित्र, एक नवा विषय मी आपल्या समोर मांडत आहे। तर प्रत्येकाने आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे। जेव्हा जी भूमिका आपण स्वीकारलेली आहे, मनापासून स्वीकारलेली आहे, तर मनापासून आपले शहाणपण, आपली क्षमता, आपलं कौशल्य व त्यात वापरलं पाहिजे आणि ती भूमिका अधिक उठावदार कशी होईल यासाठी सतत प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे। मग दुसरे कशी भूमिका निभावतात हा त्यांचा प्रश्न आहे। नाटकामध्ये जेव्हा आपल्या त्या पात्राचा प्रवेश असतो तेव्हा जे पात्र त्याला जी दिलेली भूमिका उत्कृष्टपणे वठवते तो उत्कृष्ट नट ठरतो। जेव्हा त्याची एंट्री, जेव्हा त्याचा प्रवेश स्टेजवर असतो तेव्हाच तो येतो। जेव्हा त्याचा प्रवेश स्टेजवर नसतो तेव्हा तो पाठीमागे आपली भूमिका जेव्हा आहे तेव्हा ती उत्कृष्ट कशी करता येईल यासाठीची तयारी करत असतो, असं त्याच्या विषयीचा विचार करत असतो। आयुष्याचं असंच आहे। तुम्हाला जी भूमिका वठवायची आहे त्या भूमिकेवर तुम्ही लक्ष केंद्रित करा। तुमची भूमिका वठवत असताना राजाची भूमिका असेल तर तुम्ही राजाच्या भूमिकेत जगा। तुम्ही जी भूमिका स्वीकारलेली आहे त्या भूमिकेत जगा आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू ठेवा। काही जण म्हणतात की ही भूमिका मला स्वीकारायचीच नव्हती, ती माझ्यावर लादलेली आहे, मग त्याच्यामुळं मी न्याय देत नाही। तर लादलेल्या भूमिका तुम्ही सोडून द्या मग। कारण जर ज्या भूमिका आपल्यावर लादलेल्या असतील असं जर तुमची भावना असेल आणि ती भूमिका तुम्हाला मान्य नसेल तर त्या भूमिके तुम्ही सोडून जी भूमिका तुम्हाला आवडते ती भूमिका तुम्ही स्वीकारली पाहिजे। तरच तुम्ही त्या भूमिकेला न्याय देऊ शकाल। लादलेल्या भूमिकेला माणसं न्याय देऊ शकत नाहीत। त्यामुळं काही जणांना असं वाटतंय दुसरी भूमिका स्वीकारण्याची क्षमता नाही, कौशल्य नाही, शहाणपण नाही आणि जी सध्या भूमिका आहे समजा तुम्हाला ती भूमिका नीट वटवण्यासाठी तुमची क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग करण्यासाठी जी मनाची तयारी नसेल तर ही अवस्था, ही मनोभूमिका तुम्हाला पुढे नेणारी नाही। म्हणून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, आपल्याला जी भूमिका आहे ती उत्कृष्टपणे आपण वठवता आली पाहिजे आणि तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहू शकता। कारण भूमिका वठवताना जी भूमिका स्वीकारली त्या भूमिकेवर तुमचं प्रेम पाहिजे आणि मग ती भूमिका वठवताना तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो आणि त्या भूमिकेला न्याय देता येते आणि ती भूमिका उत्कृष्ट होते आणि तुमची उत्कृष्ट भूमिका निभावली अशी तुमचा नोंद होत असते। दुसऱ्यांच्या नजरेत काय नोंद होते हे महत्त्वाचं नाही मित्र, तुमच्या नजरेत तुमची बेस्ट नोंद होते की नाही हे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही स्वतःच्या भूमिकेला नीट न्याय देता की नाही हे महत्त्वाचं आहे। या पद्धतीने विचार करा। तुम्हाला जी भूमिका तुम्ही स्वीकारलेली आहे ती भूमिका तुमच्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग करून उत्तर ती उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा। आता काही जण म्हणतील बाबा या भूमिका मी माझी पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने निभावत आहे, परंतु त्यामध्ये अडथळे अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचं काय? त्याला काय करायचं? तर त्याला काहीच करायचं। या संदर्भामध्ये तुम्ही इतिहास वाचा, तुम्ही चरित्र वाचा, तुम्ही आत्मचरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल
तुम्ही स्वतःला जर नायक समजत असाल तर नायकाला सुद्धा, प्रत्येक नायकाला एक संघर्ष करावाच लागतो. संघर्ष करणं ही देखील एक आपली भूमिका वटवण्याचाच तो एक भाग आहे. म्हणून संघर्ष आला म्हणजे भूमिका वटवायची नाही का? नाही. संघर्षावर मात करणं, आपली क्षमता, कौशल्य, शहाणपणाचा उपयोग करून ही एक आपली भूमिकाच आहे. त्यामुळे येणारे संघर्ष, येणारे संकट, येणारे अडथळे, वाट्याला येणारी उपेक्षा, वाट्याला येणारे विरोध, हा देखील तुमच्या भूमिकेचाच एक भाग आहे असा विचार करा आणि ती भूमिका तुम्हाला वटवायची आहे असा विचार करून तुम्ही पुढे जा. प्रभू श्रीरामाने त्यांची भूमिका वठवली. त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आले, अडचणी आल्या आणि त्यांनी यशस्वी केली. हे रामायण आपल्याला रामायण वाचल्यानंतर लक्षात आलं. नटसम्राट नाटक वाचा तुम्ही. नटसम्राट नाटकातला तो जो अप्पासाहेब बेलवलकर जे नट आहे, प्रमुख आहे, तो उत्कृष्ट नटसम्राटच असतो. पण त्याच्या वैभवामध्ये तो पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर असतो. परंतु पुढच्या काळामध्ये त्याच्या जीवनामध्ये जे चढ उतार येतात ती भूमिका देखील तो उत्कृष्टपणेच वटवतो. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्या की अनेक ठिकाणी, अनेक संदर्भ जरी तुम्ही लक्षात घेतली तर प्रत्येकाला ही गोष्टी वाट्याला येतात. तुमच्याच वाट्याला येत आहेत असं समजणं म्हणजे तुमचं अज्ञान आहे. बऱ्याच जणाला असं वाटतं की माझ्याच वाट्याला आहे असं का, माझ्याच नशिबाला असं का. हे अज्ञानाचं प्रतीक आहे. प्रत्येकाच्याच वाट्याला कमी अधिक प्रमाणामध्ये हे सगळं विष येतच असते. ते विषावर मात करून, जसं आपण म्हणतो महादेवाने वाट्याला आलेले विष प्राशन केलं म्हणून ते महादेव झाले, बरोबर. तशाच पद्धतीनं तुमच्या वाट्याला आलेलं जे काही आहे तुम्हाला ते सहन करता आलं पाहिजे. त्याच्यावर मातही करता आली पाहिजे. जेव्हा तिथं मात करणं योग्य आहे असं वाटेल तेव्हा मात करायला पुढं पावलं टाका. जेव्हा मात करण्याची क्षमता, कौशल्य, शहाणपण आणि सामुग्री आणि मनुष्यबळ तुमच्याकडे नाही त्यावेळेस तुम्ही 2 पावलं पाठीमागे या. ही शिवनीती, ही छत्रपती शिवरायांची नीती तुम्हाला कामी येईल. छत्रपती शिवराय जेव्हा छत्रपती शिवरायांना असं वाटलं की आपण विजयी होणार आहोत तेव्हा छत्रपती शिवरायांनी चाल करून वार केले आणि शत्रूला धडा शिकवला. आणि जेव्हा असं वाटलं की आता ही वेळ नाही तेव्हा त्यांनी 2 पावलं मागे घेतले, तह केला आणि त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीनं, एक समंजस पद्धतीनं आणि कधी स्वतःकडे लहानपणा घेऊन देखील महाराजांनी आपली मोठी झेप घेतलेली आहे. हे महाराजांचं चरित्र सांगते. त्यामुळं जेव्हा नाही का कधी अविवेकी पद्धतीनं महाराजांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. जेव्हा शांततेनं, समजदार पद्धतीनं, कधीच त्यांनी स्वतःला पाठीमागे येण्यासाठी, 2 पावलं मागे येण्यासाठी कधीच कमीपणा मानला नाही. म्हणून ते पुढे जाऊ शकले आणि जगातलं सर्वोत्तम राजा म्हणून त्यांचा गौरव केला. म्हणून ज्यांना शासनात असेल, प्रशासनात असेल, समाजकारणात असेल, राजकारणात असेल त्यांनी शिवचरित्र वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण चरित्र वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची वाटचाल तुम्ही बघितल्यानंतर त्यांच्या जीवनात उपेक्षा, त्यांच्या जीवनात विरोध, सगळे कट, कारस्थानं, हाणामाऱ्या सगळे आयुष्यात त्यांना भोगाव्या लागल्या. अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी शांततेनं ह्या सगळ्या प्रतिगामी व्यवस्थेवर आपल्या पुरोगामीपणाने मात केली आणि आज ते ईश्वरत्न महामानव म्हणून आपल्या जगाच्या समोर आहेत. त्यांनाही 14 तळ्याच्या वेळचा जो प्रसंग आहे, जे लोकांनी अन्नामध्ये माती घातली होती, लाट्याकाट्या घातल्या होत्या, अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेनं ते प्रसंग हाताळला नाही तर त्या ठिकाणी अनेक अनर्थ घडला असता.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पहा, महात्मा फुले यांचं कार्य पहा. महात्मा फुलेंवर जेव्हा मारेकरी आले तेव्हा महात्मा फुले असं म्हणाले की महात्मा फुलेंना असं वाटलं की ही परिस्थिती वाईट होती. तेव्हा जे मारेकरी आले तेव्हाही त्या प्रसंगाला शांततेनं समोर गेले. तेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणाल्या की हे ज्या बहुजन समाजासाठी तुम्ही हे कार्य करत आहात त्या बहुजन समाजातलीच माणसं तुमच्या विरोधात कटकार असताना रचलेले आहेत आणि ते सुपारी दिलेले आहे तुमच्या विरोधात. म्हणजे ज्यांच्या हितासाठी तुम्ही काम करत असताना देखील ती माणसं तुमच्या वाटेवर काटे टाकतात. ज्यांच्या वाटेवर तुम्ही फुलं टाकण्याचा विचार करून जगत असताना देखील तुमच्या वाटेवर काटे टाकण्यासाठी समाज टपलेला असतो. हा प्रसंग तुम्हाला शिकवतो. तशाही प्रसंगी विधायकता सोडायचे नाही. नायक कधी विधायकता सोडत नाही. मग त्यावेळेस काय केलं, तेव्हा सावित्रीबाई फुले म्हणाल्या ज्या बहुजन समाजासाठी तुम्ही हे सगळं करत आहात त्याच बहुजन समाजातील ही लोक तुम्हाला मारायला आलेले आहेत. खरं तर ते स्वतःहून आलेले नव्हते, त्यांना सुपारी देण्यात आलेली होती. ठीक आहे, त्यावेळेस तेव्हा शांत राहिले आणि मग त्या आलेल्या मारेकऱ्यांच्या हृदयाचं परिवर्तन झालं. तेव्हा मारेकरी असं म्हणाले की आम्हाला ज्यांनी पाठवले त्यांचे डोके उडवतो. तेव्हा महात्मा फुले म्हणाले की समाज बदलायचा असेल तर समाजाची डोके उडून चालणार नाही, तर त्यांच्या डोक्यातले विचार आपल्याला बदलावे लागतील. विचारावर किती अचल निष्ठा असावी याचं हे प्रतीक म्हणजे महात्मा फुले आहेत. आणि म्हणून महात्मा म्हणून त्यांना आज आपण गौरव करतो. म्हणून जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण ही भावना आणि भूमिका घेऊन तुमची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्ही तुमचं 100% क्षमता कौशल्य शहाणपण देऊन ती भूमिका वटवा आणि तरच तुम्ही उत्कृष्ट ठराल. नाहीतर तुम्ही येणाऱ्या अडचणी, येणारे अडथळे, येणारे संकट, उपेक्षा, विरोध आणि ह्या सगळ्या विषयाला जर कंटाळून तुम्ही थांबलात तर तुम्ही संपता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमचे जे काही विरोधक असतील तर प्रत्येकाच्याच वाट्याला विरोधक असतात. जसे शत्रू असतात तसे मित्र पण असतात. मित्र जपले पाहिजे आणि शत्रूला हाताळता आलं पाहिजे. तर अशा प्रसंगी तुम्ही थांबणं हेच विरोधकांसाठी विजय उत्सवाचा दिन असतो. त्यामुळं अशा प्रसंगी तुम्ही न थांबता न थकता तुमची वाटचाल तुम्ही सुरू ठेवा. हे मी आज यासाठी सांगितलं की आज एक व्यक्ती मला भेटायला आला आणि म्हणाला की मी उदास झालोय, निराश झालोय, काही समजत नाही, सुधरत नाही, काय करावं कळत नाही. तेव्हा त्यांना मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. त्या त्यांना खूप आवडल्या आणि तो अतिशय उत्साहानं आनंदानं नाही आता पुन्हा एकदा मी माझ्या कामाला लागेल म्हणून तो निघून गेला. मला असं वाटलं त्याला जे विचार मी सांगितले त्याच्या जीवनातला बरं वाटलं. ते ह्या व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्यांना बरं वाटेल तेवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला जर आवडला तर तुम्ही तो इतरांना पाठवा. धन्यवाद.